शुभ सकाळ तुमच्या सगळ्यांचं माझ्या या मा त्रिपुर सुंदरी या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आज आपण बोलूया अध्यात्म म्हणजे काय. जेव्हा भगवंताने मला निवडलं आणि भगवंताने माझा हात धरून मला या पाथवर घेऊन जायचं ठरवलं, तेव्हा माझ्या आयुष्यात काय काय बदल झाले सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगणार. जे अनुभव किंवा जे मी भोगलंय ते इतरांच्या वाट्याला येऊ नये असं मला नेहमीच वाटतं. प्रत्येक आत्मा हा वेगळा आहे. प्रत्येक आत्मा त्याचा कर्मा घेऊन आलेला असतो. प्रत्येक आत्म्याची जो आत्मिक प्रवास आहे तो वेगळा आहे. पण आपला मार्ग जरी वेगळा असला तरी आपल्याला आपली डेस्टिनी, आपल्याला जिथे पोचायचं आहे ती डेस्टिनी आपली एकच आहे. परमात्म्याच्या त्या ऊर्जेतनं जेव्हा एक अंश बाहेर पडतो त्याला जीवात्मा म्हटलं गेलं. जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमपिता आहे, ती पराशक्ती आहे. त्यांनी जेव्हा त्यांच्यामधली एकांश एवढी ऊर्जा जेव्हा त्यांनी त्यांच्यापासून वेगळी केली, ती वेगळी झालेली ऊर्जा म्हणजे आपला जीवात्मा. आता जीवात्मा म्हणजे काय? जो मनुष्य आत्म्याला चालवतो, जो सजीवाला चालवतो, जो भूतलावर जन्म घेतो त्याला जीवात्मा म्हटलं गेलं. आणि तो जीवात्मा भूतलावर कशाला येतो? तर अनुभव घ्यायला येतो. बरोबर. आपण या भूतलावर कशासाठी आलो? तर अनुभव घेण्यासाठी आलो. असे अनंत आत्मे या भूतलावरती आहे. काही आत्म्यांचं न्यू क्रिएशन आहे, म्हणजे नवीन आत्मा तयार आहे. काही जुन आत्मा आहे. काही आत्म्याचे काही प्रवास झालेले आहे. त्या अनुभव घेण्यासाठी त्यांची वाटचाल करत आहे. सो आत्मा म्हणजे परमपित्याच्या एका छोट्याच्या अंशाला आत्मा म्हणतो. तो परमात्मा आहे आणि आपण जीवात्मा आहोत. त्या परमात्म्यातनं निघालेल्या त्या जीवात्म्याला भूतलावर अनुभव घेण्यासाठी पाठवलेला आहे. तो अनुभव घेता घेता त्या आत्म्याकडनं अशी काही कर्म घडतात की तो त्या चक्रात अडकला जातो. आणि जेव्हा तो त्या कर्माच्या चक्रात अडकतो तेव्हा त्याला सुटायचा मार्ग मिळत नाही. आणि तो मिळवण्यासाठी मग तो ज्याच्यातनं बाहेर पडला आहे त्याला पुकारतो, त्याला आवाज देतो, त्याचा शोध घेतो. आणि ज्या शोधात आपण जातो त्या शोधालाच अध्यात्म असं म्हणतात. अध्यात्म बाहेर कुठं नसून तो आपल्या आतच आहे. जेव्हा तुम्ही तुमचा मार्ग, जेव्हा तुम्ही स्वतःला शोधता की मी कोण आहे, मी कशासाठी आलो इथं, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा अध्यात्माचा प्रवास चालू होतो. अध्यात्म म्हणजे जे बाहेर आपल्याला दिसतं, मूर्ती रूपात आपण पूजा करतो, देवधर्म करतो, ती ऊर्जा तर आहे, ती आपल्याला सपोर्ट करते, ते आपल्याला मार्ग देते. पण ती समोर दिसते त्याचं व्हॅल्यू लोकांना नाही. जर त्या मूर्तीला समोर ठेवून तुम्ही स्वतःला शोधलं तर तुम्हाला त्या मूर्तीतनं तोच परमपिता मार्गदर्शन करत असतो. सो संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर अध्यात्म म्हणजे स्वतःला शोधणं, स्वतःच्या आत्म्याची भूक भागवणं. आता आत्म्याची भूक म्हणजे काय? त्या भौतिक आयुष्यातल्या सुखसुविधा, वासना भोगण्याची नाही, तर आत्म्याची खरी भूक आहे त्या परमात्म्यामध्ये विलीन होणं, त्या भगवंतामध्ये विलीन होणं. ही आत्म्याची भूक असते. आणि ती भूक जेव्हा एखाद्याला लागते तेव्हा तो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक ऊर्जेमध्ये पदार्पण करत असतो. सो हे छोटीशी माझ्या थ्रू मला जेवढं समजतं तेवढं तुमच्यासमोर मी मांडलं आहे.
तर हे तुमच्या मताने किती योग्य आहे ते तुम्ही मला सांगा. जर तुम्हाला हे पटलं असेल, तुम्हाला जर हे माझं जे एक्सप्लेन करणं डिवाईनच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने जी ऊर्जा माझ्या मुखातून निघाली ती तुम्हाला योग्य वाटत असेल, तुम्हाला त्यात काही सत्यता वाटत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला, माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ज्याने हे व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोचू दे की त्यांना ते शोधतात आहे, काहीतरी शोधतात आहे, स्वतःला शोधतात आहे. तर त्याची एक छोटीशी सुरुवात या व्हिडिओ थ्रू जर त्यांच्या आयुष्यात झाले तर मला आनंदच होईल. सो या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणे डिवाईनकडनं येणारे जे संदेश आहे ते माझ्या मुखातनं इतरांपर्यंत पोहोचायला मदत होईल. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही माझा व्हिडिओ वेळ काढून पाहिला, ऐकला आणि त्यातनं तुम्हाला काही जर मिळाला असेल संदेश तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. धन्यवाद. थँक्यू सो मच and I love you and God bless you to all of you. Thank you.